एका व्यक्तीला सामोरं करून ज्या प्रकारे गणेश भक्तांची हेळसांड, ज्या प्रकारे मुंबईमध्ये डिस्टर्बन्स, ज्या प्रकारे छोटे व्यावसायिक यांना नाहक त्रास, ज्या प्रकारे बेकायदेशीर रस्ता रोको हे सगळं केलं चाललंय ते म्हणजे जरंगेच्या ह्या सगळ्या आंदोलनाच्या नावाखाली मला आपणाला सांगायचं आहे की जरंगेचं हे आंदोलन हे नुसतं आंदोलन नसून आर्वच्य अश्लीलपणाचा कहर केला जाणारं पवित्र अशा आझाद मैदानाचं लालछन लागणारं हे आंदोलन बनलं आहे। अत्यंत हीन आणि नीच पद्धतीनं हा माणूस व्यक्त होत आहे। याच्या जिभेला लगाम नाही। आमच्या गुराखी साहित्याच्या भाषेत म्हणायचं म्हणजे याचं टाळकं फिरलंय की काय, की याला जे भरायलेत हे भरणारे येऊन काय काय भरत आहेत आणि हा व्यक्त होत आहे का, असा देखील प्रश्न आहे। परंतु मला ह्या निमित्तानं जे कोणी त्याचे मसिया गॉडफादर सिंपथायझर आहेत त्यापैकी उद्धव मला विचारायचंय आणि सांगायचंय की गणेश भक्त तुम्हाला माफ करणार नाहीत। गणेश भक्त तुम्हाला माफ करणार नाहीत। लालबागच्या राजाला येणारे भक्त तुम्हाला माफ करणार नाहीत। जागतिक येणारे गणपती बाप्पाला मानणारे पूजन करणारे भक्त तुम्हाला माफ करणार नाहीत। मुंबईतील गणेश भक्त माफ करणार नाहीत। त्याचबरोबर नवसाच्या गणपतीला येणारे भक्तही तुम्हाला माफ करणार नाहीत। कारण तुम्ही एका अनिष्ट गोष्टीला मदत करत आहात, असंविधानिक गोष्टीला मदत करत आहात। जो माणूस आरक्षण मागायला येतो परंतु त्या मंचकावर अर्वच्य भाषांची लाखोळी होळीसारखी तो बोलतो आणि तिथे बरोबर आहे त्याच्या लायकीप्रमाणेच तो बोलत आहे। त्यामुळेच कदाचित त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी शिक्षण दाखवलं, सर्वांकष महिलांना सर्वांसाठी शिक्षण कसं मिळू शकेल हे दाखवलं, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दाखवली की का हा उत्सव महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर शाहू महाराज ज्यांनी आरक्षण दिलं, त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली। ह्या तिन्ही महापुरुषांचे फोटो जरंगेच्या स्टेजवर नाहीत, परंतु शिवांची लाखोळी मात्र त्या स्टेजवर आहे। त्यामुळं अशा खालच्या स्तरावरच्या उंची कमी असलेल्या विचाराच्या माणसाचं हे सर्व काही तिथे चाललेलं आहे, आझाद मैदानात चाललेलं आहे। मला तुम्हाला सांगायचंय आणि उद्धव ठाकरेला विचारायचंय, शरद पवारला विचारायचंय, शरद पवार केवळ पिवळी दस्ती गळ्यात टाकून एक दिवस येळकोट मल्हार म्हणून चालत नाही। शरद पवार, उद्धव ठाकरे केवळ दिखावा करून चालत नाही येळकोट मल्हार म्हणून। सार्वत्रिकपणे सार्वजनिकपणे सर्व माध्यमांसमोर हिंदुस्थानासमोर हा अत्यंत खालच्या विचाराचा जरंग्या यांनी काल जे शब्द उच्चारले ते शब्द सुद्धा उच्चारावेसे वाटत नाहीत। तो असं म्हणाला, सन्माननीय एका राजकीय व्यक्तीचं नाव घेऊन म्हणाला की धनगर समाजाच्या डॅश मध्ये बांबू घातला, डॅश मध्ये बांबू घातला असं हा नीच विचाराचा माणूस बोलला। एका समाजाचा सार्वजनिक अपमान करण्याचा अधिकार त्याला आहे का? असा जर अपमान तो करत असेल तर दोन समाजामध्ये तो तेढ निर्माण करत नाहीये का? ही कोणती भाषा आहे? मला ते शब्द उच्चारू वाटत नाहीत, परंतु कायद्यामध्ये एव्हिडन्स ठेवावाच लागतो। अत्यंत लाजिरवाणं होतंय तसा शब्द उच्चारताना सुद्धा
अरे काय तुम्हाला सांगतो, जे शब्द उच्चारला त्यांनी, हे न उच्चारलेला बरा, कारण ते बांबू घातला धनगर समाजाच्या डॅश डॅश मध्ये असा तो उच्चारला ह्या जरंगेनं. लाज वाटायला पाहिजे. ईर्ष्या म्हणजे तुम्हाला सांगतो, तिथं आया बहिणी असतील, तुमच्या माध्यमातून आया बहिणी चॅनल्सवर पाहतात, कौटुंबिक लोक पाहतात. त्याचबरोबर आज हा माणूस माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेंना समोर काय बोलला माहितीये? याला काय संविधानाचं ज्ञान नाहीये की हा ढोंग करतो आणि स्क्रिप्ट वाचतो. ह्याला कुणीतरी सांगतंय असं बोल आक्रमक. निवृत्त न्यायमूर्ती हे कधी सुद्धा उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायमूर्ती हे कधी बोलवले जाऊ शकतात न्यायमूर्ती म्हणून. त्यांना ते स्टेटस असतंय. त्या न्यायमूर्तींसमोर काय बोलला आज? म्हणे सरकार चाभरं आणि परत चाभऱ्या झवण्याचं आहे. सरकार चाभऱ्या झवण्याचं. बघा हे झवण्याचा शब्द, शरद पवार, या झवण्याचा शब्दाचा अर्थ काय? उद्धव ठाकरे, झवण्याच्या शब्दाचा अर्थ काय? दात खिळी बसली का तुमची? निषेध करणार आहेत की नाही? झवण्याचा गांड सारखे शब्द हा वापरतो, सार्वजनिक अपमान करतो सणासुदीच्या दिवसांमध्ये, आणि तुम्ही त्यांचे लाडा करता. ह्याचं उत्तर द्यावं लागेल शरद पवार. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि उद्धव तुम्हाला किती कळवळा आहे आता लोकांना माहिती आहे आणि वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायचंय की त्याची जी भाषा आहे आणि त्याचं जे वर्तन आहे त्याच्यामुळं आज मुंबईतले मुख्य रस्ते, त्याचबरोबर रेल्वे स्थानकं, त्याचबरोबर रस्त्यांच्या जे फुटपाथला आणि डिवायडर केलेले असतात लोखंडाचे, ते डिवायडर तोडण्याचे प्रयत्न, सिग्नलवर जाऊन बसणे, चुकीचा अट्टहास करणे, हुल्लडबाजी करणे. जागतिक राजधानी आहे ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जगामध्ये जगातली एक मोठी अर्थव्यवस्था असलेली ही राजधानी आहे. तिथल्या त्या जे हे म्हणजे हे आहे सेल्फी पॉइंट आझाद मैदानाच्या जवळ महापालिकेच्या समोर, त्या सेल्फी पॉइंट मध्ये एक काय म्हणतो त्यांना आपण, हे आहे आपलं वॉटर फाउंटन आहे. त्या फाउंटन मध्ये तुम्ही अर्धनग्न आंघोळ करणार. अरे ही कोणती विकृती आहे? नाचायले तुम्ही स्पॉन्सर्ड आहेत. तुम्ही स्पॉन्सर्ड आहेत. माझे मराठा भाऊ नाही आहेत. तुम्ही स्पॉन्सर्ड कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही लढाके आहेत. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये. तुम्ही लढाके आहेत. ज्या प्रकारे तो जाकेऱ्या आता अतिरेकी आझाद मैदानात हुल्लडबाजी त्यांनी ज्या प्रकारे म्हणजे अत्याचार करून गेला, त्याच प्रकारची हुल्लडबाजी इथे चालू आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जरंग्या, वेदनांचं आंदोलन असते. कुंडामध्ये आंघोळ जत्रेप्रमाणे नसते. आणि म्हणून मला म्हणायचंय की सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, राज ठाकरे म्हणतायत की शिंदे साहेबांना विचारा, आपण आपल्या कार्यकाळात त्याचे लाड केले होते, गोंजारलं होतं. त्या जरंगेला आता सांगा की गावाकडे जाय म्हणून. हे तुम्हाला सांगतो, जरंग्याची कोणतीच मागणी महाराष्ट्रातलं सरकार तर काय,
देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार इतर राज्यातलं सुद्धा जरंगेच्या मागणी मान्य करू शकत नाही। जरंगेची मागणी कुणीच मान्य करू शकत नाही आणि त्यामुळं त्याला वापस पाठवणं, खेळ संपला म्हणून सांगणं, त्याचा शो संपला म्हणून सांगणं, कारण तो वारंवार ज्या प्रकारे व्यक्त होत आहे त्यातून हे लक्षात येते की तो भावलं असल्यासारखं बोलतंय, तो भावलं असल्यासारखं बोलतंय, तो भावलं असल्यासारखं बोलतंय। मला सांगा, ते काय विरोधी पक्षाचे नेते म्हणून समोर आले, ते काय नाव त्यांचं, आपलं दानवे, अंबादास दानवे, आग डोम होणार म्हणे, हा म्हणतो गोळ्या घाला। अंबादास म्हणतात आग डोम होणार। अंबादास, आपण विरोधी पक्ष नेते म्हणजे आपल्याला काही मर्यादा तर जाणून ठेवल्या पाहिजेत। आपण कुठं काय व्यक्त करतो, आपण एका सन्माननीय पदावर होतात, आपण एका जातीचे म्हणून सांगताय। किती जातीवादी झालात, एवढा जातीवाद चालतो का? मागासले पण लागतंय आरक्षण मिळवण्यासाठी, जातीवादी होऊन चालत नसतंय। म्हणे मी मराठा म्हणून आलो, म्हणे मी मराठा म्हणून आलो। तुम्ही हे म्हणाला असतात की मी एक जिम्मेदार पदाधिकारी आहे, मी चर्चेला आलो, मी विषय समजून घ्यायला आलो, म्हणजे तुम्ही मराठा म्हणून बोलत राहा। तुमचं ओबीसीशी काही संबंध नाही, तुमचा ब्राह्मणांशी काही संबंध नाही, तुमचा मागासवर्गीयांशी काही संबंध नाही। मला एक समजत नाही, आजच्या तारखेला सर्वपक्षीय मराठा पुढारी मिळून हे काय गेमिंग करत आहेत का? की महाराष्ट्रामध्ये बिगर मराठा मुख्यमंत्री असला की चुळबुळ 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 आहे का? ही राजकीय चुळबुळ आहे का? ही असा देखील मला प्रश्न पडतो। आणि म्हणून मला हे सांगायचं आहे, जरंगेची भाषा ही गावगाड्याची नसून जरंगेची भाषा ही नीचपणाची आणि माजोरीपणाची आहे। जरंगेची भाषा ही गावगाड्याची नसून जरंगेची भाषा ही नीचपणाची आहे। त्याचबरोबर संजय राऊत आणि शरद पवार, संजय राउत, देख भाई, लगता था यार, लोग बोलते थे पत्रकार है पत्रकार है, मुझे तो अभी सवाल पड़ा है कि चित्रकार है कि तू पत्रकार है। अरे कहते हैं तू संसद में जाता भी है, लेकिन तू तो बोलने लगा है अभी कि संविधान बदल दो, अरे संविधान बदल दो, अरे संविधान बदल दो। मैं ये नहीं कहूंगा सटकलिका, मैं ये कहूंगा कि जो संविधान बदलने की भाषा करते हैं वो देश के मूल तंत्र को नहीं समझते हैं, जो बेसिक स्ट्रक्चर को नहीं समझते हैं। तुम नादान नहीं हो, तुम राजनीति के अंदर वोट बटोरने का गंदा खेल खेल रहे हो, गंदा खेल खेल रहे हो। आणि त्यांच्याच भाषेवर रेग ओढून शरद पवार व्यक्त होतात। म्हणे संविधानामध्ये काय बदल करा की काय संशोधन करा असं शरद पवार बोलतात। शरद पवारांना माहिती असलं पाहिजे की संविधानिक मर्यादा काय आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जागा खुल्या किती राहाव्यात या बाबतीतलं त्यांचं मत काय? खुल्या जातीचं सुद्धा बाबासाहेब आंबेडकर हे रखवाले आहेत। आज जो संजय राऊत आणि शरद पवार भाषा बोलतो, मला आता प्रश्न पडला, ह्याच ते औलादी होत्या का? ह्याच ते औलादी होत्या का जे अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून लोकांना पुढे करत होत्या? कारण संविधानातूनच अॅट्रॉसिटीचा कायदा निर्माण झाला होता आणि संविधानातूनच आरक्षणाचा कायदा निर्माण झालेला आहे। आणि आता यांचे दात खरे दिसायला लागलेत, आता यांचे खरे दात दिसायला लागलेले आहेत। आणि हेच त्या औलादी होत्या वाटतंय जे पडद्याआड सामाजिक अत्याचाराची संबंधितला कायदा ह्या देशातच असू नये, राज्यातच असू नये, ह्याच्याकरिता पडद्यामागून खेळ खेळत होत्या काय? त्याच्यामुळं शरद पवारांना संजय राऊतनं जे म्हणलंय संविधान बदला, संविधान बदला, याच्यावर काय उत्तर आहे
हे विचारलं पाहिजे। मला हे म्हणायचं, उद्धव ठाकरेकडे जे काही उरले सुरले कार्यकर्ते आहेत, त्याच्यामध्ये धनगर असतील, भाऊ हटकर भाऊ असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळे आमचे म्हणजे जे समाज आहेत, म्हणजे सुतार असतील, लोहार असतील, वडार भाऊ असतील, त्या सगळ्यांनी त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना बोलतं केलं पाहिजे। कारण हे गुमरांगीन नाही, हे फसवा फसवी आहे, मराठा भावांची फसवा फसवी आहे। यांना माहिती आहे आरक्षण देता येत नाही, यांना माहिती आहे आरक्षण देता येत नाही, पण मराठा भावांची फसवा फसवी आहे, त्याचबरोबर ओबीसी भावांची सुद्धा फसवा फसवी आहे। हे फसवा फसवीचा खेळ खेळत आहेत, हे फसवा फसवीचा खेळ खेळत आहेत। आणि म्हणून मला तुम्हाला पुढे जाऊन हे सांगायचं आहे की एसटीतील कष्टकरी जेवढे आमच्या आझाद मैदानात होते, त्याच्यापेक्षाही कमी लोक आता शिल्लक राहिलेत। त्याच्यामुळे मला असं वाटतंय की जरंगेच्या माजोरीपणाच्या भाषेला कायद्यासमोर जरंगेला मोठं समजू नये। जरंगेला जर आज 6 वाजेपर्यंत जरंगे ऐकला नाही, चुकीची प्रथा पडेल। रूल्स कॉन्टेम्प्लेट झाल्याच्या नंतर, रूल्स अंमलात आल्याच्या नंतर आंदोलनांच्या बाबतीतले पहिल्याच आंदोलनात जर रूल तुटणार असतील तर ही शृंखला पुढे चालेल। कायद्याचं राज्य आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय म्हणतात यापेक्षा कायदा काय म्हणतो या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदानी 6 वाजल्याच्या नंतर आता लाडवे जरंगेचे बंद करा, गोंजारने जरंगेला बंद करा, उचला आणि जरंगेला अटक करून माननीय मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आझाद मैदान यांच्या समोर उभा करा। कारण कायद्याची पायमल्ली ही महाराष्ट्राला परवडणारी नाही, कायद्याची पायमल्ली महाराष्ट्राला परवडणारी नाही। आपण बघितलं असेल, जाणून बुजून काही लोक रस्ता रोको करून पोलिसांची उज्जत घालत आहेत। त्यांना माहिती आहे की आता लोकांनी पाठ फिरवलेली आहे। लढाके असतात की नाही, लढाके जसे त्या जाकीर नाईकचे असतात, त्या टाईपचे काही माझे मराठा भाऊ कार्यकर्ते नाही आहेत। हे पॉलिटिकल लढाके आहेत। हे पॉलिटिकल लढाके पोलिसांची उज्जत घालतात, गाड्यावर बसतात आणि पोलिसांमध्ये आक्रमकता आणावी, पोलिसांना एक ॲक्शन मोडमध्ये यावं आणि त्याच्यातून काहीतरी ॲग्रेशन व्हावं। मुंबईतल्या सामान्य माणसाला त्रास होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करत असताना काहीतरी अघटित घडवावं, महाराष्ट्र पेटवावं आणि नंतर जरंग्यानं विक्टिम कार्ड खेळावं, नंतर जरंग्याच्या नावाचं विक्टिम कार्ड खेळावं, नंतर जरंग्याच्या नावाचं विक्टिम कार्ड खेळावं। असं हे सगळं जे आहे हे एकूण शोषण करण्यासाठीचं आरक्षण मागणं आहे। कारण जो स्पेस निर्माण केलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्या ज्या कष्टकरी समाज आहेत त्या समाजाला, मग ते राजकारणात असेल, शिक्षणात असेल, नोकऱ्यांमध्ये असेल, तो स्पेसच संपवून टाकायचा, तो स्पेस संपवायचा। ओबीसी उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिल्लकच राहिला नाही पाहिजे। कुडमुड्या जोशी ब्राह्मण जो भटकंती करतो तो सुद्धा शिल्लकच राहिला नाही पाहिजे। त्याचबरोबर जे काही छोटे मोठे म्हणजे मायक्रो ओबीसी आहेत, सुतार भाऊ असतील, हे छोटे छोटे, मग आमचे म्हणजे गोसावी भाऊ असतील, ते कोणत्याच ग्राम न्यायालयामध्ये ग्रामपंचायतीमध्ये दिसूच नये। हे अशा प्रकारचं सगळं कुभांड चालवलेलं आहे। न्यायमूर्ती संदीप शिंदेंना बोलताना जरंगे म्हणाला, तुम्ही एवढे महिने काय शिकलात? अरे जरंगे, माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होताना काय काय स्वतःची ऑनेस्टी आणि काय कशा प्रकारचं स्वतःचं चारित्र्य ठेवावं लागतंय, त्या माननीय न्यायमूर्तींसमोर अर्वच्च भाषा बोलत होता आणि ते न्यायमूर्ती मात्र मला हताश झालेले दिसले, ते मान हलवत होते। हा म्हणत होता की गॅझेटेर डिक्लेअर करा, कुणबी मराठा एक करा, हा जरंग्या म्हणत होता। परंतु न्यायमूर्तींमध्ये ती हिम्मत असायला पाहिजेत होती, जे ते बेंचवर बसून उच्च न्यायालयामध्ये म्हणायचे नो, करता येत नाही, सर्वोच्च न्यायालयाचं बंधन आहे, परंतु तसं न्यायमूर्ती बोलताना दिसत नव्हते। याच्यातून लक्षात येतंय की कशा प्रकारचं जाती अंध राजकारण जरंगेनं चालवलंय। त्या पुढे जाऊन जरंगेची दुखती रग सांगतो मी तुम्हाला, गुन्हेगारीच्या केसेस मागे घ्या म्हणायला जरंगे।
ह्या त्या केसेस आहेत. माननीय सुप्रीम कोर्टानं अशा केसेस मागे घेण्यावर बंधन घातलेलं आहे. अशा केसेस मागे घेण्यावर बंधन घातलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र शासनाला मी सांगतो, पोलिसांच्या वर्दीला हात लागलेले, पोलिसांच्या डोक्यातून रक्त पडलेले, पोलीस महिला धारातीर्थ पडलेल्या, पत्रकारांनी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या लोकांना वाचवलेले, ह्या केसेसमध्ये जरंगेच्या ऐकून केसेस वापस घेतल्या तर न्यायालयामध्ये तो शासनाचा निर्णय घेऊन उभे राहूत, हे डंके की चोट पे आम्ही सांगत आहोत. त्याचबरोबर जर जरंगेच्या म्हणजे अनिष्ट प्रथेमुळं, जरंगेमुळं काही लोकांच्या आत्महत्या झाल्या असतील किंवा काही लोक ज्याने जीव गमावला असेल ह्या जरंग्यामुळं, तर जरंगे म्हणतो की नोकऱ्या द्यावं लावा, तर मग नोकऱ्या लावा लागतील. विद्यापीठांच्या नामांतरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरापासून खैरलांजीपासून जे जे शहीद झाले सगळ्याच आंदोलनाच्या लोकांना नोकऱ्या द्याव्या लागतील. आणि त्यामुळं जरंगेसाठी विशेष कायदा असू शकत नाही. सरकार भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14च्या विरुद्ध जाऊन वागू शकत नाही. सरकार पांगळं होऊ शकत नाही आणि विरोधक सुद्धा तशा प्रकारची मागणी लावून धरा म्हणू शकत नाहीत. हा सगळा जे आहे चुकीच्या पायंडा पाडत चाललेला माणूस आहे. तेव्हा ह्या मागण्या आरक्षणाच्या संबंधातली असतील ते मान्य होऊ शकत नाहीत. आंदोलन सुद्धा आटपतं घ्यावं आणि याला याच्या गावाकडे धाडावं, कायदेशीर धाडावं, अशी देखील मी आपल्या माध्यमातून मागणी करतो. त्याचबरोबर मला आपणाला सांगायचं आहे, कोर्ट कशासाठी म्हणतो, कोर्ट कशासाठी म्हणतो म्हणजे गंभीर अपराधांच्या बाबतीमध्ये यांनी कोर्टाला सुद्धा टेकन टू बी ग्रँटेड घेतलंय. शिंदे साहेबांच्या समोर, माजी न्यायमूर्ती शिंदे साहेबांसमोर कोर्ट कशासाठी म्हणतो 2 मिनिटात करून टाका. अरे जरंगे एकरभर असते की नाही, निंदायला सुद्धा की नाही 2 मिनिटात होत नसते. निंदन म्हणतात, फवारणी सुद्धा होत नसते 2 मिनिटात. आणि भेगी ढोरं वळल्याच्या नंतर दिवस मावळत नसते. हे जे तुझ्या डोक्यात भरलंय ना, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवारांचे विचार असतील किंवा उद्धवचे असतील, हे सब नहीं चाले. जल्दी से कानून को एनफोर्स करो, इसका लाड़ बंद करो और इसको इसके गांव को भेजो, इसको इसके गांव को भेजो भाई. बंबई को खुला करो, गणेश भक्तों के साथ न्याय करो. जो गणेश भक्तों के साथ न्याय नहीं करेगा, उद्धव ठाकरे तुझको याद करेगा बंबई. उद्धव ठाकरे तुझको याद करेगा बंबई. उद्धव ठाकरे तुझको याद करेगा बंबई. आणि म्हणून लवकर कारवाई करावी अशी मी आपल्या माध्यमातून मागणी करतो. शरद पवार म्हणतात आहे की 72% जसं तामिळनाडूमध्ये आरक्षण आहे तशा पद्धतीचा जर घटनेत बदल केला तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटू शकतो. मला सांगा, शरद पवार 10% आरक्षण अगोदरच दिलंय, ते न्यायप्रविष्ट आहे. ते चालू असताना दुसरं आरक्षण म्हणजे कुणबी मराठा म्हणून शरद पवार कायद्याला मानताना पार्लमेंटमध्ये होतात, कृषी खात्याचे केंद्रातले मंत्री होतात. तुम्हाला शिकवायची गरज आहे का आता? संविधानाचे धडे तुम्हाला लागतील का? कारण तुम्हाला माहिती आहे की जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन ह्या केसमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने संविधान पीठाचा आधार घेत सांगितलंय की कुणबी आणि मराठा डिस्टिंक्टली वेगळे आहेत, 2 एक नाहीत. आणि जरंगे जो घडी म्हणतो ना गॅझेटर आणा सरसकट लिहा, हे माझे कुणबी भाऊ जे मराठा नोंदीमध्ये आहेत, जो हैदराबाद गॅझेटरमध्ये आहेत, हे ते कुणबी भाऊ नाही आहेत जे सामाजिक मागास आहेत. कुणबी म्हणजे जो कोणी शेती करेल, मग तो जैनामध्ये आहे, मग तो कुणी असेल, कुणाला सुद्धा ते नॉमिक्लेचरमध्ये ते नॉमिक्लेचर लागू होत नाही. त्याच्यासाठी खेडुळे कुणबी जे आहेत ते मागास आहेत आणि ते विदर्भात आहेत. त्याच्यानंतर तिरळे कुणबी आहेत ते मागास आहेत. जसं कोकणामध्ये कुणबी आहेत ते मागास आहेत. म्हणजे मी म्हणेल डिक्लेरेशन द्या, म्हणे डिक्लेरेशन द्या. अरे खाऊ आहे का? मला असं वाटतंय, मला जे समजलंय, देशी बॉईज भाई, देशी बॉईज
मैं तुमको बोल रहा हूं मुंबई की भाषा में, भाई अपना तबियत का चिंता करो भाई। वो देसी भाव वो उतर जाती है तो बुखार चढ़ जाती है। बंबई का पानी में लेप्टोस्पायरोसिस होता है। खुद का ध्यान रखना, क्योंकि जरंगे तो देखा है ना आपने, स्टेज लगा के आराम से बैठा है और बाजू में कूलर भी लगाया है। कूलर लगा है बे जरंगे, तूने तो खुद तो साला कूलर के अंदर बैठा है, बंबई के भाषा में बोल रहा है, लोग पानी में भीग रहा है। हम ये तो नहीं कहेंगे, हम याद करेंगे शिंदे साहेब को, एकनाथ जी शिंदे साहेब को। हम ये तो नहीं कहेगा, याद करेगा एकनाथ जी शिंदे साहेब को। हम ये तो नहीं कहेगा खजूर खाता है क्या, खजूर खाता है क्या, मीठा मीठा खाता है क्या, मीठा मीठा खाता है क्या, ये हम ये नहीं कहेगा। इसीलिए कहते हैं भाइयों, अपना ध्यान रखो, अपने गांव की ओर चलो, अपने गांव की ओर चलो, खेती का ध्यान रखो। बच्चों देखो, एक बार अगर से कोई गलत हरकत होती है, कैमरे देखते हैं, साल 2 साल तक लोगों की पहचान होती है। गलत करने पे कैमरा पकड़ लेता है। यहाँ पे वॉइस कैमरा भी है, आज ना कल नाम आता है, नौकरी मिलती नहीं है, कर्जा भी अभी मिलता नहीं है, उसके लिए भी अभी करैक्टर देखा जाता है। अभी तुमको कोई भी प्राइवेट जॉब भी करना है तो देखा जाता है। इसलिए भैया चलो अपने गांव की ओर निकलो भाई, अपने गांव की ओर निकलो। एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न, राज ठाकरेंनी असं म्हटलं की एकनाथ शिंदेंनी याचं उत्तर द्यावं, म्हणजे नेमका त्यांचा रोग काय आहे का शिंदे आणि फडणवीसांच्या अंतर्गत कलाचा यात काय याला लागूनच गेल्या वर्षी एकनाथ शिंदे त्या आंदोलन सोडवण्यासाठी किंवा एकंदरीतच त्यांचं गुलाल उधळण्यासाठी नवी मुंबईला वासीला गेले. त्याच्यावरती विचारलं राज ठाकरेंना तर ते म्हणतात की या सर्व गोष्टींची उत्तर केवळ एकनाथ शिंदे देऊ शकतात. मला असं वाटतंय की ते गुलाल, ते म्हणजे मला म्हणायचं नाही, आंदोलनं असतात परंतु हे आंदोलन नाही, हे अश्लीलपणाचा कहर आहे. आणि तो गुलाल जो असतो ना, तो अश्लील वर्तनामध्ये उधळला जाणं किंवा आरडाओरड करणं किंवा नाचणं, अशा प्रकारचे आंदोलन आम्ही पाहिले नाहीत. आणि शिंदेसाहेब ज्यावेळेस तिथं गेले, मला असं वाटतंय की शिंदेसाहेबांनी गुलाल उधळायला लावला होता, यांनीच आपल्या गुलालाची तयारी ठेवलेली होती, म्हणजे ते स्क्रिप्टेड होतं. आणि राहिला प्रश्न, बरोबर आहे, शिंदेसाहेबांनी जरंगेचा लाड केला, शिंदेसाहेबांनी जरंगेचा लाड केला, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. नाहीतर त्याच वेळेस जर अंतरवली सराटीच्या गुन्ह्यामध्ये जरंगे अटक झाला असता तर जरंगे एवढी मगरुरीची, एवढी नीचपणाची, एवढी मस्तावलेली, एवढी माजलेली भाषा जरंगे करू शकला नसता, आझाद मैदानाचं पावित्र्य घालू शकला नसता. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे, त्या पुढं जाऊन पत्रकारांनी प्रश्न विचारलाच म्हणून मला असं दिसतंय की एक लॉबिंग, मग सर्वच पक्षातली लॉबिंग मराठा लिडरशिपची, जी स्वतःला मुख्यमंत्री किंवा स्वतःला अवतीभवती पाहते. म्हणजे मला दुःख या गोष्टीचं सुद्धा आहे की मी शिंदे साहेबांना त्या बाबतीमध्ये मी उदय सामंतांना मेसेज आहे पाठवला आहे, तो मेसेज आहे, मी वाचून दाखवू शकतो. आणि मी त्याच्यात मी माझं मत व्यक्त केलं, मी वेदना व्यक्त केली की कसं आहे माहिती आहे ना, की म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे म्हणत आहात शिंदे साहेब, तुम्ही असं म्हणा जरंगेला की तू हे बंद कर, हे कुणबी मराठा एक नाही, सुप्रीम कोर्ट सांगतंय, तुला हे आंदोलन करता येणार नाही, तू गावाकडे जा, हे तुम्ही म्हणा, कारण तो तुमच्या नावाचा गजर करत राहतो. तुम्ही असं म्हणताय की तारीख योग्य नाही, तारीख योग्य नाही, याचा अर्थ लोकांमध्ये एक संभ्रम तयार होतो. त्याचबरोबर विखे पाटील म्हणतायत की आणखीन चर्चेच्या बाबतीत म्हणजे काय, म्हणजे काय, म्हणजे काय सांगायचं. मला हे नाही म्हणायचं की कोण मंत्री कोणत्या पक्षाचे आहेत, तो महत्त्वाचा भाग नाही आहे. संविधानासोबत आहोत की नाही आपण संविधानातल्या जे हे आहे रिझर्वेशन ॲक्ट आहे त्या ॲक्टसोबत आहोत की नाही. म्हणून सुप्रीम कोर्ट आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, विखे पाटील, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, रावसाहेब दानवे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आरक्षणाची मर्यादा जर वाढली, शरद पवार वयोवृद्ध पुढारी तुम्ही तुमच्या डोक्यात घालून घ्या, वयोवृद्ध पुढारी शरद पवार तुम्ही तुमच्या डोक्यात घालून घ्या,
50% जेव्हा मर्यादा ओलांडते तेव्हा रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन सुरू होत आहे. म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुल्या वर्गातल्या ब्राह्मणांचे सुद्धा नेता आहेत, खुल्या वर्गातल्या जैनांचे सुद्धा नेते आहेत, त्याचबरोबर ते आदिवासी भटके विमुक्त मागासवर्गीयांचे सुद्धा नेते आहेत. ह्याच्यासाठी तेवढं तोलमोलचं राहावं लागतंय. शरद पवार, आपण आरक्षण वाढवा म्हणजे तुम्हाला इतर हिंदुस्थानी नाही येत असं म्हणायचंय का? खुल्या वर्गामध्ये सगळेच येतात, मागासवर्गीय येतात, ब्राह्मण येतात, कोमटी येतात, वैश्य येतात. त्यांचा तुम्हाला कळवळा नाही का शरद पवार? ह्या वयामध्ये सुद्धा तुम्ही एवढं गलिच्छ राजकारण का करता? आणि सरते शेवटी मी गुणरत्न आणि माझी सुप्रियाताई संसद रत्न. मी गुणरत्न, सुप्रियाताईचा भाऊ. सुप्रियाताई तुम्ही माझी मोठी बहीण आहात. सुप्रियाताई, तो जरंगे आहे ना, अत्यंत अश्लील भाषा करत आहे. सुप्रियाताई, मला तुम्हाला अत्यंत ही गोष्ट आहे ना या सणासुदीच्या दिवसात सांगायची आहे. सुप्रियाताई, तो जरंगे आहे ना, कशी घाणेरडी भाषा, मला तर बोलावं सुद्धा वाटत नाही. खालची भाषा, कमरेखालची भाषा म्हणे, मध्ये घाला धनगर समाजाच्या. सुप्रियाताई, मी वाट बघत आहे, तुम्ही कधी निषेध करणार आहात. त्याचबरोबर तो शिंदे साहेबांच्या समोर ज्या प्रकारे जे शब्द वापरले सुप्रियाताई, ते तर अत्यंत म्हणजे सरकार म्हणे चाबऱ्या झवण्याचा. याचा अर्थ काय ताई? इतकी घाणेरडी भाषा कधीच झालेली नाही. त्यामुळे सुप्रियाताई, तुम्ही कधी निषेध करताय हे मी वाट पाहतो. त्याचबरोबर आमच्या कधी काळी भटक्या विमुक्तांचं काम करणाऱ्या आमच्या पुण्याला असतात त्या, काय नाव त्या उद्धवकडे, सुषमाताई, तुम्ही कधी निषेध करणार आहात? हे चालतंय का? हे चाले क्या? हे अत्याचाराचं लक्षण आहे की नाही? हे अत्यंत माजोरीपणाचं लक्षण आहे की नाही याचं जरंगेचं? आणि आमच्या त्या काय नाव त्या चव्हाण, विद्या चव्हाण ताई, याचा निषेध तुम्ही करणार आहेत की नाही? वाट बघायला लागलो. त्याचबरोबर ज्या तरुण युवती आहेत, ज्या भारताचं भविष्यामध्ये चांगलं काम करू शकतील, सक्षना सलगर ताई असतील माझी बहीण, त्याचबरोबर त्या दुसऱ्या एक आहेत काय आपल्या त्या हिंगोलीच्या, जे मला दादा म्हणतात, जे अयोध्या ताई, तुम्ही दोघी सुद्धा निषेध करणार आहेत की नाही? अरे मागणी वेगळी गोष्ट आहे, पण अशा प्रकारचं वर्तन, अशा प्रकारचं भाष्य तुम्ही त्या आझाद मैदानात असताना खपवून कसं घेऊ शकता? त्याच्यामुळे तुम्ही ह्या बाबीचा निषेध केला पाहिजे. जरंगेने शब्द मागे घेतले पाहिजे, जरंगेने माफी मागितली पाहिजे, याचा बंदोबस्त करा असं मी या दोन्ही बहिणींना मी सांगतो. 13 महिन्यांपासून वेळ दिला, आता 1 मिनिटही देणार नाही, उद्या सकाळपर्यंत प्रमाणपत्र हातात द्या, थेट आव्हान दिलंय. कायद्याचं राज्य आहे. आजोबाला प्रमाणपत्र मिळालं तर नातवाला सुद्धा सिद्ध करावं लागतंय. माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी, सुप्रीम कोर्टाने दिलेली जजमेंट आहे. जरंगेला काय करणार आहे कायदा? शरद पवारांनी तरी समजून घेऊन जरंगेला जाऊन सांगावं. त्याच्यामुळे ऐसा कुछ नहीं होने वाला. ये क्या समझा है भैया? दूध वाले भैया का दुकान है क्या? गए भैया, ए भैया आधा लीटर दे दे, 1 लीटर दे दे, पाव लीटर दे दे, ये नहीं चले. इसे संविधान कहते हैं. संविधान के सामने ऐसा कोई नौटंकी नहीं चलता और सरकार इस तरह से कोई भी बांटने का सर्टिफिकेट काम नहीं कर सकता. उसके लिए एफिनिटी के साथ साथ जो है कई सारे प्रक्रियाओं में से जाना पड़ता. त्याच्यामुळे ते प्रमाणपत्र मिळणार नाही. तशा प्रकारे प्रमाणपत्र देता येणार नाही. हे आम्ही डंकेची चोट पे सांगतो. जरंगेच्या मागण्या मान्य होऊ शकत नाहीत. जरंगेच्या ह्या मागण्यांवर शासन निर्णय होऊ शकत नाही. जरंगे परत एकदा खोटा गुलाल टाकेल. गुन्हे मागे घ्यायच्या तोंडाला पाणी लावलेले, त्याच पाणी लावलेले लोक त्यांनी इथं आणलेले आहेत, लढाके आणलेले आहेत जाकीर नाईक सारखे. त्याच्यामुळे मराठा भावांनो, याच्या भूलथापांना बळी पडू नका. हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे.